नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। युञ्जन्नैवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमा मत्संस्थामधिगच्छति। जै काही दैवे अनुभविले फावे तै आपणची हे ठाकावे होऊन या। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण क्रमशः करत आहोत। योगाची साधना करणाऱ्या साधकाला भगवत प्राप्तीच्या अगोदर काही सिद्धींचा लाभ होतो, परंतु त्या कोणत्याही सिद्धीमध्ये त्याने गुंतून राहू नये। ज्ञानोबाराय म्हणतात या बाबतीमध्ये, देखे साधक निगोनी जाई मागा पावलांची ओळ राही। ते ठाई ठाई होई अनिमादिक परी तेने काय काज आपण या। या सगळ्या सिद्धी त्याला आपोआप प्राप्त होतात, पण सिद्धीमध्ये तो गुंतून राहत नाही, कारण आत्मसिद्धी प्राप्त करणं हे त्याच्या जीवनाचं अंतिम साध्य आहे। आता या स्वरूपामध्ये शिव आणि शक्तीचं समावेशन होतं। ही स्वरूपस्थिती शब्दात कथन करता येण्यासारखी नाही। अनुभव हा अनुभवाचा सुद्धा विषय होत नाही। अनुभव शब्दाचा अर्थ होतो ज्ञानरूपता। जी दृङ्मात्र ज्ञान स्वरूपता आहे ती वृत्ती ज्ञानाचं विषयत्व त्याला येत नाही। अनुभव शब्दाचे अर्थ दोन होतात, एक वृत्ती ज्ञानाला सुद्धा अनुभव असंच म्हटलं जातं, आणि वृत्तीचा संबंध नसणारं जे केवळ शुद्ध ज्ञान आहे, ज्याला स्वरूपभूत ज्ञान असं म्हणतात, त्या स्वरूपभूत ज्ञानाला सुद्धा अनुभूती म्हणतात, आणि अनुभूतीचा अनुभव घेता येत नाही। म्हणून पंचदशीकाराने शब्द वापरला, स्वयमेवानुभूतित्वात् विद्यते न अनुभव्यता। त्याला कोणत्याही प्रकारची अनुभवाचं विषयत्व त्याला येत नाही। मग जिथं अनुभवाचं म्हणजे ज्ञानाचं विषयत्व येत नाही, तिथं जाणण्याचा सुद्धा तो विषय होऊ शकत नाही। जाणण्याचा विषय नाही तर प्राप्तव्य, कर्तव्य, भोक्तव्य हाही परमात्म स्वरूपामध्ये कोणताही संबंध लागत नाही। मुळात ही स्वरूपस्थिती शब्दांच्या पलीकडे आहे। अनुभव हा अनुभवाचा सुद्धा जर विषय नसेल तर तो शब्द प्रमाणामध्ये सांगता येणार नाही। हे कैमुत्तिक न्यायाने वर्णन करण्याची आवश्यकता नाही। सगळ्यात प्रबल प्रमाण आहे शब्द प्रमाण, आणि जिथं शब्द प्रमाणाचाही लागत नाही तिथं अन्य प्रमाणांचा तो विषय होतच नाही। हे वेगळं सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही। म्हणून अनुभव हा अनुभवाचा विषय नाही, शब्द प्रमाणाचं विषयत्व येत नाही। आणि जिथं शब्द प्रमाण बुडून जातं तिथं तो प्रत्यक्ष प्रमाणाचा कसा काही विषय होईल। म्हणजे लोक म्हणतात आम्हाला देव दाखवा, तर त्याला हेच उत्तर आहे की तो दाखवण्यासाठी नेत्राधिक इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही। अनुभव आपण म्हणतो की देव हा अनुभवाचा विषय आहे, पण सूक्ष्म विचार करून पाहिलं तर तो अनुभवाचा सुद्धा विषय नाही। अनुभवाचा विषय जर म्हटलं तर त्याला ज्ञेय रूपता येईल, आणि जे वृत्ती ज्ञानाचं विषय होतं त्याला ज्ञेय म्हणतात। आणि ज्ञेय म्हटलं की त्याला जडत्व प्राप्त होतं। एवढी आयुष्यभर साधना केली आणि मिळालं काय, जड परमात्मा, असा संबंध लागेल की नाही। म्हणून तो स्वयंप्रकाश आहे। आपण कायमच विचार करतो ना, विचारसागरातलं ते उदाहरण देतो। गटाच्या खाली जर एखादी वस्तू ठेवली असेल तर ती वस्तू प्राप्त करण्यासाठी आपल्याला दंडाची पण गरज आहे, घट फोडण्यासाठी। आता ते घटच का फोडावा लागतो हा मला कळालेला विषय नाही। ते घट फोडावा लागतो समजून घ्या फक्त। तो घट फुटला की दंडाची आवश्यकता आहे, आणि त्या घटाखाली असणारी वस्तू कळण्यासाठी दिव्याची गरज आहे। पण घटाखाली जर दिवाच असेल तर आता त्या दिव्याचं प्रकाशन करण्यासाठी दुसरे दिवे लावण्याची गरज नाही, फक्त दंडाची गरज आहे। तसं वृत्ती हे अज्ञानाचा नाश करण्यासाठी आवश्यक आहे, पण स्वयंप्रकाश आत्म्याचं प्रकाशन करण्यासाठी आता वृत्तीची गरज जरी असेल तरी पण वृत्ती ज्ञानाची, वृत्तीमध्ये प्रकाश प्रतिबिंबित झाल्या चिदाभास, त्याची मात्र गरज नाही।
म्हणून पारिभाषिक शब्दामध्ये वर्णन केलं जातं की तिथे वृत्तीव्याप्तीची आवश्यकता आहे, फलव्याप्ती अर्थात चिदाभासाच्या प्रकाशनाची आवश्यकता नाही, असं हे स्वरूप आहे. ज्या स्वरूपाला कोणतं प्रमाण विषय करत नाही, अनुभवाचं विषयत्व येत नाही, प्रत्यक्षादी इंद्रियांचा सुद्धा तो विषय होऊ शकत नाही. ज्ञानोबारा म्हणतात ती स्वरूपस्थिती अशी आहे की जो अनुभवाने तो ब्रह्म झाला, ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती, अनुभवाने जो ब्रह्म झाला तो मी ब्रह्म झाला हे सांगण्याकरताही शिल्लक राहत नाही. मिठाच्या पाण्याने समुद्राच्या तळाशी जर उडी घेतली आणि तिथं जाऊन जर तो म्हणला वा इथं फार थंड पाणी आहे बरं, तर समजून घ्यावं तो अजून तळाशी गेलेलाच नाही. जर मिठाचा खडा समुद्रामध्ये एकरूप झाला तर तो जसा मिठ रूपाने शिल्लक राहत नाही, किंवा तप्त लोखंडावर पाण्याचा थेंब पडला की जसा तो माघारी येत नाही, तसे ज्याला शुद्ध ब्रह्मरूपता प्राप्त झाली तो मी ब्रह्म झाला हे सांगण्यासाठी सुद्धा जर शिल्लक राहत नाही, तर त्या स्वरूपामध्ये शब्दाचा हातच लागत नाही. मनोनी तेथेचे मातू नचडेचे बोलाचा हातू, जेने संवादाच्या गावा आतू पैठी कीजे. संवादाच्या गावामध्ये ही स्वरूपस्थिती स्थापन करता येईल याकरता संवाद करावा लागतो. संवादासाठी शब्द असावे लागतात आणि शब्दाचा हात तिथपर्यंत जातच नाही. आता शब्दच पोहोचत नाही तर संवाद काय करणार, म्हणून हे संवादामध्ये सांगता येत नाही. या सगळ्यांचं भाव ज्ञानोबा म्हणतात परमात्मा हे सगळ्या अभावाचं अधिष्ठान आहे, म्हणून त्याला शून्याधिष्ठान महाशून्य असं म्हटलं जातं. आणि त्या महाशून्याच्या स्वरूपस्थितीला देशाचा, कालाचा, वस्तूचा कोणताही मर्यादेचा भाव लागत नाही. त्याला परिच्छेद असं म्हणतात. म्हणजे देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, असं जे अनंत स्वरूप ज्ञानोबा त्याला म्हणतात ते डोह आहे, डोह. आता महाशून्याच्या डोही जेथं गगनाशीची थाव नाही, तेथं तागा लागेल काही बोलाचा इया. मनोनी अखरा माझे सांपडे, के कानावरी जोडे, तैसे नव्हे पुढे त्रिशोद्दिगा. या ओवीतला एक भाव फार गोड आहे बघा. ज्ञानोबारांनी या ओवीमध्ये 16व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये जे 2 भाव घेतले ना, ते आखरा माझे सापडे. आखर म्हणजे अक्षर. बरं, अक्षर जे आहे, अक्षराला शब्द असं म्हणतात. शब्द निर्माण झाला आहे आकाशापासून. आकाशापासून शब्द निर्माण झाला आणि शब्दाला ग्रहण करणारं श्रवणेंद्रियसुद्धा आकाशापासूनच निर्माण झालं. म्हणजे शब्द आणि श्रवणेंद्रिय हे दोन्ही आकाशाचे कार्य आहेत. एक विषय रूपाने कार्य आहे तर एक इंद्रिय रूपाने कार्य आहे. शब्द हा विषय आहे तर तोही आकाशापासूनच निर्माण झाला, आणि शब्दाला ग्रहण करणारं इंद्रियसुद्धा श्रवणेंद्रिय आकाशापासून निर्माण झालं. म्हणजे शब्द किंवा श्रवणेंद्रिय दोन्ही कार्य आहे, आणि या 2 कार्याचं कारण आकाश आहे. आकाश आता त्या स्वरूपामध्ये जिथं आकाशच बुडून जातं, जिथं आकाशाचा थांगपत्ता लागत नाही, तिथं ज्ञानोबा म्हणतात त्या म्हणजे थोडक्यात आकाश हे बाप, हे बाप आणि त्या बापाचे 2 मुलं. आता हे थोडं सोपं सांगायला. आकाश हे बाप आहे आणि त्या बापाची 2 मुलं शब्द आणि श्रवणेंद्रिय. जिथं बापाचा पत्ता लागत नाही तिथं मुलांचा काय पत्ता लागणार आहे, हे समजायला सोपं आहे. म्हणून जेथं आता महाशून्याची आडोही, जेथं गगनाशीची थाव नाही, जेथं आकाशाला जागा राहत नाही, आकाशाचाच बाद होऊन जातो, लय होऊन जातो, तिथं तागा लागेल काही बोलाचा इया. त्या एखाद्या खोल पाण्यातून नौकेनं पलीकडं जायचं असेल तर त्याला वल्ले मारावे लागतात. आपल्या हातात वल्ले नसेल तर मग उंच आकाराचा बांबू घ्यावा लागतो आणि तो नदी पात्रामध्ये रेटायचा आणि त्याच्या आधाराने पुढं जायचं. असा एक प्रकार आहे, त्याला तागा म्हणतात. तागा हा नौकेच्या बाबतीमध्ये वापरला जातो. आता ज्या महाशून्याच्या डोहात म्हणजे परब्रह्माच्या स्वरूपस्थितीमध्ये जिथं गगनाचा थांगपत्ता लागत नाही, तर तिथं शब्दाचा, बोलाचा बांबू किंवा तागा लागेल का? या कारणामुळे अक्षरामध्ये परमात्मा सापडतो. किंवा फार मोठं श्रवण केलं,
म्हणजे तो कानावरी जोडे तैसे नव्हे, तसं हे बरं नाही. थोडक्यामध्ये काय, अक्षर सांगणारे वक्ते आहेत आणि कानावरी जोडे म्हणणारे श्रोते आहे. श्रोता आणि वक्ता जर कायमच याचा नुसता चिंतन बडबडच करत राहिला तर ही स्वरूपस्थिती प्राप्त होत नाही. अगोदर शब्द ऐकावे लागतात. शब्दाच्या पुढे जाऊन शब्द हे साधन आहे. ज्ञानोबा म्हणतात शब्द हे प्रबल प्रमाण आहे, पण शब्द टरफल आहे. आणि शब्दाचं टरफल टाकल्यानंतर त्याच्या आतमध्ये असणारा शब्दार्थ, त्या शब्दाचाही पुन्हा गूढ अर्थ, गूढ अर्थाचाही पुन्हा भावार्थ आणि त्यानंतर असणारी अर्थरूपता आहे. म्हणून अर्थरूपतेकडे जेव्हा जातो तेव्हा मी कोणीतरी वक्ता आहे किंवा मी कोणीतरी श्रोता आहे, मी सांगतो आहे, मी श्रवण करतो आहे, या भावनेला सुद्धा जागा राहत नाही. म्हणून आखरा माझी सापडे की कानावरी जोडे तैसे नव्हे पुढे ते शुद्धी गा, इतकं ते शुद्ध आहे. आहाच बोलाची वालीप फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे, मग सुखेशी सुरवाडीजे सुखाची माझी. ज्ञानोबारे जेव्हा एखाद्या विषयाचं प्रतिपादन करतात ना, मग तो अध्यात्मातला विषय असो किंवा कोणताही, ज्याला ज्ञानोबाऱ्या स्पर्श करतात त्याला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवतात की तिथपर्यंत पाहण्याची आपली धमकसुद्धा राहत नाही. पण आता त्या शब्दाला आपण लढल्याशिवाय, आलिंगन दिल्याशिवाय आपल्याला ते मिळणार तर नाही ना. आपण शब्दांची सेवा करू शकतो आणि तीच आपण केली पाहिजे. आता ही स्वरूपस्थिती जेव्हा प्राप्त होते, हिचा अनुभव आला की अनुभव रूपताच प्राप्त होते. म्हणून हे शब्दात सांगता येत नाही. ज्या व्यक्तीला हे प्राप्त झालं ना त्याला माघारी वाटत नाही. बघा, ही स्वरूपस्थिती अर्जुनाला प्राप्त झाली, देवाच्या लक्षात आला हा जर असाच राहिला स्वरूपस्थितीमध्ये तर धर्माचं रक्षण करण्याकरता युद्ध नावाचं कार्य जे करायचं ते अर्जुनाच्या हातून होणार नाही. आणि म्हणून देवाने अर्जुनाला अर्जुन रूपाने प्रश्न विचारला, हे पार्थ, धनंजय असे 2 शब्द वापरले. आता जो अर्जुन स्वरूपामध्ये विरघळून जात होता, देवाने आपल्याला प्रश्न विचारला तो उत्तर द्यावं लागेल. उत्तर द्यायचं म्हणलं की बोलावं लागेल. बोलायचं म्हणलं की शब्द आठवावे लागते. शब्द आठवण्याकरता बुद्धी लागते. आणि बुद्धी जर स्वरूपामध्ये एकाग्र झाली तर हे सांगता येणार नाही. म्हणून तो दुःखे देहाची ये सीमे, मी अर्जुन येणे नामे उभा ठेला. म्हणून देवाने त्या अर्जुनाला माघारी आणलं. भाव काय सांगायचा आहे, ज्याला हा आनंद मिळाला त्याला देहावर यावंसं वाटत नाही. सामान्य उदाहरण देतो, ज्याला गाढ झोप लागली ना, त्या झोपेतला ज्याला आनंद मिळाला त्याला लवकर उठावंसं वाटत नाही. त्याला मोबाईलचाही राग येतो, कारण तो 4:30ला 4ला वाजतो की नाही. किंवा एखादा जाग करणारी व्यक्ती त्याच्यासमोर आली की त्याला त्याचा प्रचंड राग येतो. अज्ञानाने आवृत्त सुख आहे सुषुप्ती अवस्थेमध्ये. जर या सुखाची वृत्तीला चटक लागली तर तिथून सुद्धा त्याला माग यावं लागत नाही. ज्या सुखाची मर्यादा देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मद्भक्त सदा भोगिती. अध्यात्मामध्ये आल्यानंतर आपल्या मनातलं एक हा पक्का निश्चय असला पाहिजे की आपल्याला असं सुख प्राप्त करायचं आहे की ज्या सुखाला विषयाचं आलंबन नाही, ज्याला कोणत्याही प्रकारचा उपचार नाही, विषय नसताना उपचार नसतानाही आनंदी सुखी राहता येत असेल तरच आपण पारमार्थिक आहोत, अंतर्मुख आध्यात्मिक आहोत. नाहीतर सामान्य पुरुषाप्रमाणे आपल्याला सुद्धा आनंदासाठी जर अनुकूल विषय, अनुकूल परिस्थिती, अनुकूल व्यक्ती हे सगळे पदार्थ लागत असेल तर अजून फक्त आपलं आवरण परमार्थाचं आहे, अंतरंगातल्या कामना मात्र व्यावहारिकच आहे असं म्हणावं लागतं. आता हे उघड म्हणता येत नाही, पण करावं काय. म्हणून निरुपचार जे सुख असतं ते अध्यात्मातलं सुख आहे. आणि ते ज्याला मिळालं त्याला देहावर यावंसं वाटत नाही. देह तादात्म्य सोडून तो तिथपर्यंत गेलेला आहे. पुढची ओवी ज्ञानोबा फार गोड सांगतात. 17 क्रमांकाची ओवी आहे, जै काही दैवे. दुसरा एक पाठ आहे, जै कही दैवे अनुभविले भावे, तै आपणची हे ठाकावे होऊन या, पुढती जाणणे ते नाहीची, मनोन असो किती हेची, बोलावे आता वायाची धनुर्धरा. ऐसे शब्द जात मागोते सरे,
तेत संकल्पाचे आयुष्य पुरे, वाराही जेथ न शिरे विचाराचा. आपण सगळा विचारच करतो आहे की नाही? सगळं जीवन कशा करता आहे आपलं? विचारा करताच आहे. पण थोडंसं बारकाईनं ऐका. आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला एका अशा भूमिकेमध्ये जायचं आहे, विचार करता करता अविचारणीय ते अंगा घडोनी जाय, अशी एक ओवी या साध्यामध्ये येणार आहे. म्हणजे अविचारणीय जे स्वरूप आहे तिथपर्यंत जायचं आहे. शब्दाची सेवा एवढी करायची की निशब्द झालं पाहिजे. विचार एवढा करायचा की अविचारणीय स्वरूपामध्ये प्रवेश झाला पाहिजे. एवढं ऐकायचं, परत ऐकण्याची गरज राहिली नाही पाहिजे. साधना एवढी करायची की ते आपोआप सुटलं पाहिजे. म्हणजे अगोदरच उल्हास जर असेल तर मग ते अवघड आहे. ज्याला अगोदर शब्दाच्या सेवेचा कंटाळा, तो म्हणला पाठातच ऐकलंय, शब्द जात मागवते सरे, कशाला वाचायचं? असं नाही, त्याचं तात्पर्य लक्षात आलं पाहिजे. हे सांगायचं काय आहे? पराकोटीची सा काष्ठा सा परागती सांगायची आहे. जई म्हणजे जेव्हा, काही दोन अर्थ होतील याचे. जर कही पाठ घेतला तर कही म्हणजे कधीतरी, कधीतरी म्हणजे परमात्म प्राप्तीचा निश्चित काळ सांगता नाही येणार. याला किती पुण्य लागतं? जेवढं लागतं तेवढं लागतं. आणि कधी प्राप्त होईल? जेव्हा आपली भूमिका तयार होईल तेव्हा हे प्राप्त होईल, नक्की प्राप्त होईल. एखाद्या पुरुषाला जर त्याची भूमिका प्राप्त असेल तर गर्भात ज्ञान होईल वामदेवाप्रमाणे. एखाद्याचा जर प्रतिबंध असेल आणखीन एखादा जन्म घ्यावा लागेल. आणि श्री भरताप्रमाणे जर प्रतिबंध असेल तर तिसऱ्या जन्मामध्ये ज्ञान होईल. नाहीतर मग श्लोक ठरलेलाच आहे, बहुनाम जन्मनाम अंते, पुष्कळ जन्माच्या शेवटी. असा जर अर्थ केला पुष्कळ जन्माच्या शेवटी, तर मानवी देह हा अगोदर झालेल्या पुष्कळ जन्माचा शेवटच आहे. अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या, म्हणून बहुनाम जन्मनाम त्या अगोदरचे घ्यायचे 84 लाखापैकी 83,99,999 हे बहुनाम जन्मनाम आहे. आणि अंते मानवी देहात आहे. याच देहामध्ये ज्ञानवान माम प्रपद्यते. म्हणून कधीतरी म्हणजे जेव्हा आपली एकदा भूमिका चांगली तयार होईल, जई म्हणजे जेव्हा, कधी कधीतरी दैवयोगाने, परमार्थाचं पण दैव वेगळं आहे. दैवयोगाने अनुभविले फावे. जर आपल्याला हा अनुभव आला तर ही स्वरूपस्थिती प्राप्त होते. मी 3 प्रकारचा देह नाही, पंचकोशाचं स्वरूप माझं स्वरूप नाही. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती नावाच्या अवस्था येतात आणि जातात. या अवस्थेंच्या बरोबर मी जातही नाही, मी कोणत्याही प्रकारे वृद्धिक्षयाला प्राप्त होत नाही. आपण कायमचे आहोत, निर्विकार आहोत, आपल्यात बदल नाही होत. एकरूपता आपली कशी आहे? जागृत अवस्थेमध्ये आपण आहोत की नाही? आता आहे हे म्हणावं लागेल की नाही? जागृतीमध्ये आपण आहोत. पुढे चला. स्वप्न पडतं आपल्याला, स्वप्नामध्ये जागृती आहे का? नाही, स्वप्नात आपण आहोत. म्हणून तर जागं झालं स्वप्न सांगतो ना आपण इतरांना. काही माणसं नंदीच्या कानात जाऊन सांगतात, पण सांगतात. याचा अर्थ काय आहे? स्वप्नात जागृती नाही, पण स्वप्नात आपण आहोत. जागृतीमध्ये पण आपण आहोतच, स्वप्न अवस्थेमध्ये पण आपण आहोतच. आता सुषुप्ती नावाची अवस्था आहे, त्याच्यातही आपण आहोत. त्याच्यात आपण आहोत म्हणून जागं झाल्यावर काय म्हणतो? मी सुखाने झोपलो होतो आणि मी काहीच जाणत नव्हतो. जागृतीमध्ये आपण आहोत, स्वप्नात आपण आहोत, पण स्वप्नात जागृती नाही. सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण आहोत, पण तिथं जागृती आणि स्वप्न अजिबात नाही. आणि समाधी अवस्थेमध्ये तर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती तिन्ही नाहीत, पण आपण आहोत. म्हणजे आपण कधी नाही, आपण सदैव आहोत, सदैव. हे जागृती, सुषुप्ती या सगळ्या अवस्था येतात जातात, पण अवस्थेंच्या बरोबर आपण बदलत नाही. आणि जे बदलत नाही ते एकरूप असतं, ते सत्य असतं, नित्य असतं. आणि जे नित्य आणि सत्य असतं ते अमर असतं, ते मरत नाही. म्हणून फक्त देहाचा वियोग आहे आणि देहाचा संयोग आहे. दररोजचा मृत्यू आहे आपल्याला, दररोजचा. सुषुप्ती अवस्थेमध्ये म्हणजे काय आहे? गुरुवारी श्री मारुती बाबा सांगत असतात, सुषुप्ती अवस्था आणि मरण याच्यात फक्त थोडासा फरक आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये व्यक्ती, एखादा जीव विश्रांतीला प्राप्त झाला
की दुसऱ्या दिवशी त्याच देहामध्ये जागा होतो, त्याला सुषुप्ती अवस्था म्हणतात. आणि मृत्यूच्या बाबतीत काय होतं, या देहामध्ये विश्रांती करतो, नवीन देहामध्ये जागा होतो, तर त्याला मृत्यू असं म्हणतात. हे प्राप्त होतं हे सांगायचं आहे. अनुभविले हे फावे, तीन देहाच्या अतीत, पंचकोशाच्या अतीत, अवस्थांच्या सुद्धा अतीत आपण आहोत. या अवस्था येणाऱ्या जाणाऱ्या जागृत तीन प्रकारचे स्थूल सूक्ष्म कारण देह आहेत. पंचकोशाचा विचारही आपण केलेलाच आहे. हा अनुभव जर आपल्याला आला तर ही स्वरूपस्थिती प्राप्त होते. ज्ञानोबा म्हणतात तेव्हा तै आपणची होण्या ठाकावे. ही स्वरूपस्थिती ब्रह्मरूपता आपणच व्हावं आणि मग ठाकावे म्हणजे ते प्राप्त करावं, किंवा होण्या ठाकावे म्हणजे ब्रह्मरूप होऊन राहावं, असं त्याचा अर्थ आहे. ब्रह्मरूप होऊन राहावं हेच त्याची प्राप्ती आहे. ब्रह्मरूपता होऊन राहणं ही त्याची प्राप्ती, वेगळे काही त्याचे लक्षण दिसत नाही. महापुरुषाचं आणि सामान्य पुरुषाचं बाह्य आचरण पाहिलं तर फारसा काही फरक जाणवत नाही. बदल अंतःकरणामध्ये होतो, चित्तात बदल होतो, हा त्याचा अर्थ आहे. किंवा जै काही अनुभविले, जर या स्थितीचा काहीतरी आपल्याला अनुभव आला तर ही प्राप्त होईल. थोडक्यामध्ये अनुभवाला महत्त्व आहे. आणि अनुभव प्रामाणिक तो आहे की जो ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, साधुबोध झाला तो नुरोन या ठेला. त्याचे पण दोन अर्थ होतील. साधू पुरुषापासून बोध झाला तर त्याला साधुबोध असं म्हणतात. आणि तो एकदा बोध झाला की खरा बोध असा असतो की तो अबोधाला घालवतो आणि स्वतः शिल्लक राहत नाही. खरं नाणं असतं ना, ते खरं नाणं खिशामध्ये कधीच राहत नाही, ते कधी ना कधी खर्च होतं. मग खिशात कायम कोणतं राहतं, जे खोटं, जे कुठंच चालत नाही ते खिशात राहतं. तसं खरा बोध जो असतो ना, तो अबोधाला घालवतो आणि स्वतःही निवृत्त होतो. कपडे धुताना आपण साबण लावतो ना, तर तो कपड्यावरच्या मळाला घालवितो आणि मळाला घालव की तोही निघून जातो. आणि निघून गेला पाहिजे, नाहीतर पुन्हा कपड्याचे दुसरे दोष निर्माण होतील. याचा अर्थच असा आहे की जसं अबोधाला घालवलं की बोध निघूनच जातो. साधू पुरुषापासून झालेला बोध असा एक अर्थ, किंवा साधू म्हणजे चांगला बोध, जो खरा बोध आहे तो शिल्लक राहत नाही. जै काही दैवे अनुभविले हे फावे, ते आपणची हे ठाकावे होऊन या. आपणच हे ब्रह्मरूप होऊन राहावं. आता तो राहिला की सांगण्याकरता शिल्लक, म्हणून इथं अभाव नाही बरं, द्वैत नाही आणि शून्य नाही, पण स्वरूपस्थिती आहे. हे स्वरूप कसं आहे माहिती आहे का, शून्य असं याला म्हणता येत नाही आणि आहे असंही त्याला म्हणता येत नाही, असं ते आहे. वाक्य कळालं तर फार गोड आहे. म्हणजे शून्य असं नाही म्हणजे अभावरूप नाही, पण आहे असं म्हणा. आहे असं म्हणण्याकरता दुसरा कोणी नाही, पण नाही म्हणण्याची सोय नाही, असं ते आहे. आहे वाचून आहे म्हणून पुढती. आता पुन्हा एकदा नंतर जाण नेते नाहीची, म्हणून असो की ते हेची बोलावे आता वायाची धनुर्धरा. ज्याला हा आनंद मिळाला का त्याला जास्त बोलावं असं वाटत नाही बघा, त्याला मौनात राहावं असं वाटतं. नवीन विद्यार्थी असतात ना, ज्या कीर्तनाची हौस असते, इतके कीर्तन कार्यक्रम करावे वाटतात आणि काही मेळ नसतो प्रवासाचा. एक या टोकाला तर दुसरं त्या टोकाला, सुरुवातीला हौस असते. आणि ज्याला लयच कंटाळा आला का त्याला जवळचं सुद्धा कीर्तन करावं असं वाटत नाही. तसंच आहे हे तसंच आहे. हे अगोदर खूप खूप करावं असं वाटतं आणि एकदा हे प्राप्त झालं की मग बोलावं असं वाटत नाही. त्याला मौन गा तुझे राशी नाव असं म्हणतात. पुढती पुनश्च एकदा स्वरूप प्राप्त झालं की मग जाण नेते नाहीची. आता परब्रह्मरूपाला नियतवाने जाणावं अशी भूमिका राहत नाही. थोडक्यात आता जाणणंसुद्धा शिल्लक राहत नाही. ज्ञानोबांची ओळी बघा कुठे, 7व्या अध्यायामध्ये, जैसी तिरी नाव न ढळे टेकली साती. हा दृष्टांत घ्यावा लागतो बरं, तेव्हा पुढची ओवी लागते. जैसी तिरी नाव न ढळे टेकली साती, तैसे जाणीव जेथ नरिगे. विचार मागोता पावली निगे, तर्क आईनी नेगे अंगी जयाच्या. अर्जुना तयानाव ज्ञान, एर प्रपंचै विज्ञान. ते सत्यबुद्धी ते अज्ञान, हेही जाण. ज्ञानोबाऱ्यांच्या व्याख्या आहेत या. ज्ञान कशाला म्हणायचं,
विज्ञान कशाला म्हणायचं आणि अज्ञान कशाला म्हणायचं? ज्या स्वरूपाला वृत्तीज्ञान प्रकाशित करू शकत नाही, जिथं वृत्तीज्ञानाचा संबंध नाही, अशा स्वरूपभूत ज्ञानाला ज्ञानोबराय विशुद्ध ज्ञान असं म्हणतात. त्या स्वरूपभूत ज्ञानाला मायेचा उपाधी लागला, अध्यारोपाच्या भाषेमध्ये प्रपंच निर्माण झाला, तर ज्ञानोबराय प्रपंचाला विज्ञान म्हणतात. ही ज्ञानोबरायांची व्याख्या आहे. आणि विज्ञान स्वरूप प्रपंचाला सत्य मानणं हे अज्ञान आहे. मग आपण अज्ञानी आहोत का नाहीत या व्याख्यात कळालं पाहिजे. जग जर आपल्याला खरं वाटलं, सत्यबुद्धी ते अज्ञान. जग खरं वाटलं तर ते अज्ञान आहे. आणि ते ज्याच्याकडं असतं त्याला अज्ञानी म्हणतात. ज्याला जग खरं वाटतं तो अज्ञानी आहे. ज्याला प्रपंच रूपाने कळतो त्याला विज्ञान कळालं. आणि ज्याला हे कळालं की वृत्तीज्ञानाचं विषयत्व आपल्या स्वरूपाला मिळत नाही, तो खरा ज्ञानी आहे. शुद्ध ज्ञान ते आहे की जे जाणीवेचा विषय जे होऊ शकत नाही, म्हणून पुढं ती जाणणे ते नाहीची. आता पुनश्च एकदा परत ते जाणावं असं मात्र नाही. म्हणून अर्जुना आता किती बोलावं? जेने सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे, हे जाणणे साने मोठे उरो निधी, ऐसे वर्मजे गोड. ते किजेल वाक्यारूढ, जेने थोडेनी पुरे कोड बहुत म्हणीचे. 7व्या अध्यायातली या व्याख्या फार गोड आहे. आणि जिथं विज्ञान शब्द आला ना तिथं हा भाव घ्यावा लागतो. याच अध्यायामध्ये विज्ञानाची व्याख्या ज्ञानोबरांनी पुढे सांगितली, पण मागे या अध्यायामध्ये ओवी आले बघा. जो हा विज्ञानात्मक भावो, तया विवरिता झाला वावो, मग लागला जव पाहो तो ज्ञान ते तोची. म्हणजे स्वरूपभूत ज्ञान तो आहे. पण आता या ज्ञानामध्ये जाणणं राहत नाही. कारण जाणणं करण्याकरता वृत्तीज्ञान लागतं, ज्ञाता लागतो, आणि कुणीतरी ज्ञेय लागतं, त्रिपुटी लागते. त्रिपुटी करता द्वैत लागतं. इथं द्वैताचा संबंध नाही, त्रिपुटीचा संबंध नाही. ज्ञातृज्ञानांतराभावात असं म्हटलं आहे पंचदशीकारांनी. ज्ञात्याचा आणि दुसऱ्या वृत्तीज्ञानाचा अभाव असल्यामुळे ते अज्ञेय आहे. पण असत मात्र अजिबात नाही. अज्ञेय का म्हटलं? वृत्तीज्ञानाचं ज्ञेयत्व येत नाही ना, विषयत्व येत नाही, म्हणून त्याला अज्ञेय म्हणतात. असं ते स्वरूप आहे. पुढं ती जाणणे ते नाहीचे, जाणणं ते नाहीच नाही. आता नाहीची म्हटलं बरं, जाणणं तर नाहीच. म्हणून असो किती हेची, हा अर्जुन आता विषय राहू दे. किती बोलावं? कारण जेही आपण बोलू ते सगळं बोलणं शब्दात्मक आहे. आणि परमात्मा कोणत्याच वाणीचा विषय नाही. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आपली मजल कुठपर्यंत आहे? वैखरीपर्यंत. म्हणजे ही अलीकडची वाणी आहे. वैखरीच्या पुढे आहे मध्यमा, त्यानंतर आहे पश्यंती. सर्वात असणारी कारणस्वरूप मूळ वाचा त्याला म्हणतात परा. आणि हा परमात्मा असा आहे. परेही परते बोलणे खुंटले, परावाणीच्याही पलीकडे आहे. परा ती नामदेवरायांचा पण एक अभंग आहे बघा, नाचो कीर्तनाचे रंगी. त्याच्यामध्ये परे होणे आहे का असं काही? ते राहू निरंतर, परे होणे परते घर. हां, परावाणीच्या पलीकडचं हे आहे. ते राहू निरंतर या स्वरूपामध्ये जे राहतात, हे परावाणीचं विषयत्व नाही. तर वैखरीत काय आहे? आणि आपलं सगळं बोलणं वैखरीत आहे. आणि जो जास्त बोलतो लोकांना फार विद्वान येतो, फार विद्वान आहे. शब्दाचा संबंध आहे. हे कळून बोललं तर मग अडचण नाही. हे कळून बोललं पाहिजे की आपण कितीही बोललो तरी शब्द तिथपर्यंत जात नाही. ज्ञानोबांनी अमृतानुभवामध्ये इतकं दिव्य ज्ञान प्रतिपादन केलं आहे. गुरुवारी मारुतीबाबांच्या मुखातून मी एकदा ऐकलं होतं. ते गुढीपाडव्याच्या काळामध्ये बाबा अमृतानुभव चांगदेव 65 किंवा श्री नारद भक्तिसूत्राचे पाठ घेतात बघा. कारण बाकीच्या साधकांना सुट्टी असते, बाकीच्यांना आहे सुट्टी, बाबा नाही ना सुट्टी घेत. बाबांच्या पाठ हे बाबांचं अमृत रसायन आहे. पाठ, प्रवचन, कीर्तनात तो खूप आनंद घेतात. मला नाही वाटत त्यांच्यासारखा आनंद महाराष्ट्रामध्ये कीर्तनाचं कोणी लुटला असेल. प्रचंड आनंद, खूप आनंद घेतात बाबा. म्हणजे बाबांच्या मुखातून एक ऐकलं की अमृतानुभवासारखा ग्रंथ प्राकृत भाषेत, मराठी भाषेत नाही, यात नवल नाही, संस्कृतमध्ये सुद्धा असा ग्रंथ नाही. इतका दिव्य अनुभव ग्रंथ आहे अमृतानुभव. आणि त्या अमृतानुभवाची रचना केल्यानंतर ज्ञानोबा काय म्हणतात?
मी अमृतानुभवामध्ये जे बोललो ते माझं बोलणं म्हणजे पाण्यावर काढलेल्या मगरीचं चित्र आहे. याचा अर्थ काय होतो? शब्दाचा संबंध लागत नाही इतकं आपलं शुद्ध स्वरूप आहे. पाण्यावरी मकरी रेखिली जैसे, म्हणजे शब्दाला इतकं, म्हणून अभिमान नाही कोणताच प्रकारचा, कोणताच अभिमान नाही. पण शब्दांची सेवा केल्यानंतरच ते शब्द कृपा करतात. थोडक्यामध्ये शब्द सांगतात की तू आता या भूमिकेत प्राप्त हो की निशब्द स्वरूपामध्ये गेलं. शब्दातीतम असं म्हटलं आहे. किती वाया मनोनी असो किती ह्याची, बोलावे आता वायाचे धनुर्धरा. आता किती आणि सगळं बोलणं वायाचे म्हणतात ज्ञानोबा. हे वायाचे किती, वाया एरझार म्हटलं आहे. वाया व्रत कथा सांडी मार्ग असं आहे की नाही. आपल्याला सारभूत ग्रहण करता आलं पाहिजे. असो किती बोलावे आता वायाचे धनुर्धरा, ऐसे शब्द जात मागवते सरे. जात म्हणजे समूह आणि शब्द जात म्हणजे सगळ्या प्रकारच्या शब्दांचा समूह, सर्व बोलणं. सर्व बोलण्यात कोणतं बोलणं येतं? लौकिकात व्यवहारात केलं जाणारं सगळं बोलणं हे सगळं मागं सरतं. शब्द जात मागवते सरे, सगळे शब्द मागं सरकतात. व्यवहारातले पण शब्द पोचत नाही. यात नवल काय आहे? वेदाचे नाही पोचत. वेद असेल, स्मृती असेल, सगळ्या प्रकारचं पुराण वाङ्मय असेल किंवा कोणतंही अध्यात्मातलं वाङ्मय असेल, तर यातला कोणताही शब्द आपल्या स्वरूपापर्यंत पोचतच नाही किंवा शब्द त्याला प्रकाशित नाही करत. उलट त्याच्या प्रकाशाने शब्द प्रकाशित होतात. म्हणून शब्द त्याला प्रकाशित नाही करत. मग आता करायचं का नाही अध्ययन? करायचं. शब्द त्याला प्रकाशित नाही करत, पण त्या स्वरूपावर आलेलं अज्ञानाचं जे आवरण आहे त्या आवरणाला भंग करण्याकरता शब्दासारखं प्रबल शस्त्र नाही. म्हणून जोपर्यंत अज्ञानाचं आवरण जात नाही तोपर्यंत शब्दाची गरज आहेच. पण आता अविद्येचं आवरण भंग झालं नाही म्हणे आता घ्या शब्द त्याचं प्रकाशन करा. ऐसे शब्द जात मागवते सरे. सर्वच्या सर्व प्रकारचं वेदाचं बोलणं, शेषाचं बोलणं, हे सगळ्याच्या सगळं बोलणं माग सरतं. पाहे पा आरसा पाहे, इथं काहीच नवलं नव्हे. येणे दर्पणे विन न होते पाहते पाहणे. शब्दाचं ज्ञानोबांनी तिसऱ्या प्रकरणामध्ये अमृतानुभवामध्ये चिंतन केलं आहे की अमृताचा विशदो आरिसा नोहे. अमूर्त असणारा हा परमात्मा, त्याला दाखविणारा हा शब्द एक प्रकारचा आरसा नाही का? आरसा आहे. पण त्याही शब्दाचं एवढं प्रबळ सामर्थ्य जरी असेल तरी तो शब्द म्हणतो. ते आणखीन एक ओवी अशी आली आहे की हे सगळी प्रमाणं म्हणतात की आम्ही परमात्म्याचं प्रामाणिकपणाने प्रकाशन करू शकत नाही. हे सगळे प्रमाणं प्रामाणिकपणाने म्हणतात म्हणून त्यांना प्रामाण्य येतं. प्रामाणिकपणाने ते कबूल करतात. इतके ते प्रामाणिक आहे, इतके प्रामाणिक की आमचाही सुद्धा परमात्मा स्वरूपामध्ये प्रकाशनाकरता संबंध लागत नाही. म्हणून ते प्रामाणिकपणाने बोलले म्हणून त्याला शब्द प्रामाण्य मानावं लागतं, असा तो अर्थ आहे. पुढं ते जाणणे ते ऐसे शब्द जात मागवते सरे. त्या शब्दाच्या आरशा वाचून, आपल्याला व्यवहारामध्ये आरसा लागतो पाहण्यासाठी, पण स्वतःचं सौंदर्य हे असं आहे की आरशा वाचून सुद्धा पाहता येतं. शब्द आरसा आहे पण त्याचा संबंध नसताना सुद्धा आनंद भोगता येतो किंवा हे प्राप्त करता येतं. पण ही भूमिका लक्षात ठेवली पाहिजे बरं. अगोदर हे सगळं अध्ययन झालं, सगळे हे एकदम ओव्याने आले. हे शब्द जात मागवते सरे हे सांगण्यासाठी अगोदर शोचोदेशे प्रतिष्ठाप्य इथपासून सुरुवात झालेली आहे. हे लक्षात असलं पाहिजे. नाही तर एखाद्याने हीच ओवी ऐकली शब्द जात मागवते सरे आणि काही नाही, आता काही कोणती साधना नाही करायची असं नाही. साधनेला प्रारंभ आहे. म्हणजे निष्काम कर्मातून प्रारंभ, निष्कर्मी अवस्थेमध्ये जायचं. म्हणजे सुरुवात एक आहे आणि अंतिम साध्य मात्र एक आहे. ऐसे शब्द जात मागवते सरे. ते तर संकल्पाचे आयुष्य पुरे. संकल्प कोण करतं? संकल्प करणारं मन आहे मन. आणि त्या मनाचा असणारा संकल्प शक्ती
तिचंसुद्धा आयुष्य पूर्णपणे पुरतं संपून जातं. म्हणजे हा मनाचा विषय नाही, वाणीचा पण नाही. ज्ञानोबांची यातली जी ओवी नाही, ही ओवी म्हणजे उपनिषदाचं भाषांतर आहे. यतो वाचो निवर्तन्ते शब्दजात मागोते सरे, अप्राप्य मनसासह ते तर संकल्पाचे आयुष्य पुरे. म्हणजे या ओव्यामध्ये उपनिषदाचं सगळं भाषांतर आलेलं आहे. आपल्या वाटतं मराठी खूप सोपी आहे. जर आपण सगळा अभ्यास केला, ज्ञानेश्वरीसाठी सगळा अभ्यास कमी पडतो. वेदापासून तर अगदी सगळं संत वाङ्मयापर्यंत सगळे शास्त्र इथपर्यंत आलेली, सगळी शास्त्र फक्त मराठीत आली आहे. मग ते अध्ययन करावं का न करावं, कारण ते कुठं इथं आलं आहे ते शोधण्यासाठी. ऐश शब्द जात मागवते सरे, ते तर संकल्पाचे आयुष्य पुरे. वाराही जेतन सरे विचाराचा. विचार करणारं कोण आहे? चित्त, बुद्धी आहे. म्हणजे हा परमात्मा बुद्धीसाठी अगम्य आहे, मनासाठी अप्राप्य आहे आणि शब्दाचा पक्का अविषय आहे. मग आहे याच्यातून स्वयंप्रकाशत्व सांगायचं. बरं, स्वयंप्रकाश वस्तू अशी आहे की जिथं विचार, मनाची संकल्पशक्ती आणि शब्दाची असणारी वर्णन करण्याची भूमिका हे सगळे अपुरे पडतात. शब्दजात मागवते सरी, ते तर संकल्पाचे आयुष्य पुरे. वाराही जेथं न शिरे विचाराचा. आता वाऱ्याला काय अशक्य आहे? बरं, वाऱ्याला तुम्ही कोंडून ठेवू शकता का? नाही. समजा आपण म्हटलं नाही, पाणी अडवू शकतो आपण. पाणी अडवा, पाणी जिरवा, अडवू शकतो आपण. नाही म्हणे आता वाराही अडवला पाहिजे. अडवता येईल का वारा? वाऱ्याला अडवता येत नाही. अडवला तर वारा सगळ्या वाऱ्यावर घेऊन जातो, मग तो अडवता येत नाही. वाऱ्याचा प्रवेश सगळ्या ठिकाणी आहे, शरीरातसुद्धा आहे. आपल्या नखापासून तर शिखेपर्यंत सगळीकडे वायुसंचार आहे. बरं, सगळीकडे. जर वायू संचार बंद पडला तर कोशिका मृत होतात किंवा पेशी नष्ट पावतात. म्हणून म्हणतात ना, मोठा श्वास घ्या, दीर्घ श्वसन, जास्त प्राणवायू श्वसन करा. वारा सगळीकडे प्रवेश करतो. त्या वाऱ्यातला आणखीन एक प्रकार आहे विचाराचा वारा. विचार सगळा करता येतो, पण हे स्वरूप असं आहे की जिथं विचाराचा वारा प्रवेशच करत नाही. गुरुवरे बाबा एक वाक्यपाठा सांगता, डॉक्टर बाबा, की विचारापुढे टिकत नाही त्याला माया म्हणतात, आणि विचार ज्याच्या पुढे टिकत नाही त्याला ब्रह्म म्हणतात. किती गोड व्याख्या आहे. विचार करू लागलो ना आपण तर माया सिद्ध होत नाही. म्हणून जी विचारापुढे टिकत नाही त्याला म्हणतात माया, आणि ज्याच्या पुढे विचारच टिकत नाही त्याही ब्रह्म, म्हणजे स्वयंप्रकाश आहे. वारा ही चेतन शिरे विचाराचा. विचारामध्ये पृथक्करण असतं, विचार पृथक्करण. दोन दोन पदार्थ निवडावे लागतात, त्याला म्हणतात विचार. सदा विचारे तस्मात् जगज्जीव परात्मनः जीवभाव जगद्भाव बाधी स्वात्मैव शिष्यते. विचाराच्या काही कक्षा आहेत. कोहम कथमिदं जातं को वे कर्ताशि विद्यते उपादानं किमस्तिह विचारं स्वयमिदृशः. असा हा विचार आहे. पण हे सगळे विचार, त्याच्यात दोन विचार पहिले महत्त्वाचे, अनात्मविचार आणि आत्मविचार. तर अनात्मत्याग आहे आणि आत्मविचार आहे, पण तोही एका भूमिकेपर्यंत सिद्ध होतो. आणि एक सर्वश्रेष्ठ ही स्वरूपस्थिती की जिथं आता विचाराचा सुद्धा वारा प्रवेश करू शकत नाही. मग असं आहे तरी काय? आता ज्ञानोबा सांगतात ते माझं स्वरूप आहे असं भगवंताच्या मुखातून सांगतात. पुढच्या ज्या ओव्या आहेत ना, या 25व्या ओवीपर्यंत सगळा एक संबंध आहे. आता जे उन्मनीयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादीचे अगण्य परमतत्व, जे विश्वाचे मूळ, जे योगधर्माचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्यगार, जे आकाराचा प्रांत, जो मोक्षाचा एकांत, जेथ आदि आणि अंत विरोनी गेले, जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज, एवं पार्था जे निज स्वरूप माझे, ते हे. बघा आतापर्यंत सगळे जे जे असे सर्वनाम आले, आणि एकाच ओळीमध्ये फक्त एकच सर्वनाम आलं ते. ज्ञानेश्वरीमध्ये सर्वनाम लावता आले की ओव्याचे अर्थ लागतात. सर्वनाम अगोदर किती प्रतिपादन केले. असं जे काही असेल ते हे मागच्या ओळीमध्ये कथन केलेलं जे स्वरूप असेल तेच स्वरूप हे चतुर्भुज कुंभिली,
जयाची शोभा रूपाशी आली, देखोनी नास्तिकी नोकिरी भक्त वृंदे, ते अनिर्वाच्य महासुख. फार गोडे बघा, महासुख असं म्हटलं आहे आणि त्याला एक शब्द वापरला अनिर्वाच्य. वाच्य म्हणजे वाणीचा विषय आणि अनिर्वाच्य म्हणजे ज्याचं वाणीच्या माध्यमातून निर्वचन कथन करता येत नाही, म्हणजे वाणीचं सुद्धा ते विषय नाही. मग कसं आहे, अनुभव रूप आहे, अनुभवाचा सुद्धा विषय नाही बरं, अनुभव रूप आहे, अनुभव रूप म्हणजे ज्ञानस्वरूप. मग सत चित आणि आनंद तीन शब्द एकच वापरले जातात की नाही. सत म्हणजे नित्य निर्विकार, चित्त म्हणजे ज्ञानस्वरूप आणि आनंद रूप दुःखाचा संबंध नाही. आता ज्ञानोबांची उत्प्रेक्ष अलंकारातली भूमिका आहे. जे उन्मनीयेचे लावण्य, उन्मनी नावाची एक सहज स्वरूप स्थिती आहे, ज्या अवस्थेमध्ये मनपणाने राहत नाही. जिथं मन उन्मन होतं त्या सहज स्थितीला उन्मनी अवस्था म्हणतात. आणि त्या उन्मनी अवस्थेचं सौंदर्य काय असेल तर ब्रह्मरूपता. जे नामची ब्रह्मरूपता उन्मनी मनरहित असणाऱ्या अशा सहज स्थितीची जे लावण्य सौंदर्य खान आहे, म्हणजे परब्रह्मरूपता ही उन्मनी अवस्थेचं सौंदर्य आहे. सौंदर्य उन्मनी अवस्था प्राप्त झाली का त्याचं सौंदर्य काय, ब्रह्मरूपता. जे उन्मनीयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य. तुर्या शब्दाचा चौथा असा अर्थ होतो. काल आपण थोडासा विचार केला होता, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती हिच्यामध्ये क्रमाने 3 देह आढळतात, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. त्या कारण देहाला अज्ञान असं म्हणतात. आणि अज्ञानाच्या पलीकडे असणारी जी ज्ञानरूप अवस्था ज्याला समाधी म्हणतात, या तीनाच्या सापेक्ष ती चौथी आहे, म्हणून त्याला तुर्या अशी अपर संज्ञा आहे. म्हणजे 3 अवस्थांच्या या 3 अवस्था अज्ञानाच्या आहे. कारण देहामध्ये अज्ञान बीजरूपाने आहे आणि स्थूल किंवा सूक्ष्म देहामध्ये प्रगट रूपाने आहे, कार्यरूपाने आहे. पण अज्ञानाच्याच अवस्था आहे की नाही. जागृती, स्वप्न या कार्यरूपाच्या आहे, सुषुप्त अवस्था बीजरूपात आहे पण अज्ञानच आहे. आणि त्या अज्ञानाच्या पलीकडे चौथ्या भूमिकेत असणारी अवस्था ज्याला तुर्य अवस्था म्हणतात. तुर्य म्हणजे चौथी ज्ञानरूप अवस्था आहे. आणि त्या तुर्येचं तारुण्य अवस्थेचं पुन्हा त्या तारुण्य काय असेल तर ती ब्रह्मरूपता. या सगळ्या वयचा संबंध आहे ना. जे उन्मनीयेचे लावण्य एवं जे पार्था निजरूप स्वरूप माझे असं म्हटलं आहे तिथं बघा 23व्या ओळीमध्ये. तिथपर्यंत संबंध लागतो हा सगळा. जे उन्मनीयेचे लावण्य मनरहित अवस्था ते माझं स्वरूप आहे. तुर्येचे तारुण्य एवं जे पार्था निज स्वरूप माझे ते माझं खरं स्वरूप आहे. पुन्हा ते कसं आहे, अनादी जे अगण्य परमतत्व. आदी म्हणजे उत्पत्ती किंवा आदी म्हणजे प्रारंभ. ज्याची उत्पत्ती किंवा प्रारंभ सांगता येतं त्याला आदी असं म्हणतात. आणि आदी सहित असेल तर सादी म्हणतात. पण अन म्हणजे नाही, ज्याची उत्पत्ती किंवा ज्याचा प्रारंभ कधी झाला, वास्तविक प्रारंभ कधी झाला असं म्हणतात, उत्पत्ती झालीच नाही ना. परमात्म्याचा प्रारंभ कोण सांगणार, म्हणून ते अनादी आहे. ज्याचा आदी म्हणून देवासाठी शब्द अनादी अनंत, ज्याचा अंतही नाही आणि ज्याची उत्पत्ती प्रारंभ सांगता येत नाही. म्हणून तर पहिल्याच ओळीमध्ये सांगितलं ओम नमोजी आद्या. आद्या म्हणजेच अनादी आहे, जे सर्वांचा अगोदर आहे. त्याच्या अगोदर कोण ते नाही सांगता येत. त्याच्या अगोदर कोण असेल तर पुन्हा त्याच्याही अगोदर सांगावं लागेल काहीतरी. मग त्याचा अगोदर कोण, त्याच्या अगोदर कोण, अनावस्था लागेल. म्हणून ते अनादी आहे, ज्याची उत्पत्ती कोणापासून, जे कार्य ना कारण सांगता येत नाही. अनादी. पुन्हा कसं मोजा बरं म्हणे बोटावर. जसे पंचमहाभूत मोजता आले, 3 शरीरं मोजता आले, पंचकोश आपण मोजले आहे, तसं परमात्मा मोजा अगण्य. 2 शब्द असतं बरं, नगण्य आणि अगण्य. अ म्हणजे नाही, ज्याची गणना करता येत नाही, ज्याला मोजता येत नाही त्याला अगण्य म्हणतात. आणि जो मोजण्याच्या लायकीचा नाही त्याला नगण्य म्हणतात. व्यवहारात नगण्य आहे.
म्हणजे काय, मोजच्या येण्याच्या योग्यतेचा तो नाही, नगण्य. पण तसा शब्द नाही आपण, अगण्य, ज्याला मोजता येत नाही. कशाने मोजणार आपण? कोणतं माप आणणार देवाला मोजण्यासाठी? एका मापाने मोजता येतो. भक्तीच्या मापे मोजितो अनंत, इतराने तत्वता न मोजवे, म्हणून अगण्य. परमतत्व, परमतत्व म्हणजे सर्वात श्रेष्ठ तत्व, ज्याच्या पलीकडे कोणतंही श्रेष्ठ स्वरूप नाही. जे उन्मनीयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादीचे अगण्य परमतत्व, जे विश्वाचे मूळ, या सर्व विश्वाचं मूळ कारण ते आहे. शास्त्रज्ञ शोध करतात आणि विश्वाचं मूळ कारण काय आहे हे पाहण्याकरता संशोधन करतात. पाठीमागे संशोधन केलं बघा, त्या भुयारामध्ये काहीतरी त्यांनी स्फोट घडविला आणि मग तिथपर्यंत एका कणापर्यंत गेले. एक कण सापडला म्हणे त्यांना. मग त्यांना सांगितलं हा कण आहे तर कसा आहे? ते म्हणे गूढ आहे, गूढ, आम्हाला कळणार नाही. मग ते गूढ आहे तर त्याला नाव काय दिलं? गॉड पार्टिकल असं काहीतरी नाव दिलं. असं नाव दिलं की नाही काहीतरी त्याला. मग ते कणापर्यंत गेले. म्हणजे विश्वाचं कारण काय सांगितलं? अणुपर्यंत, अणुकारण वगैरे सर. खरं तर अणोहो अनियान आहे परमतत्वाचे. अजून शास्त्रज्ञाला इथपर्यंत यायला खूप वेळ लागणार आहे. मग ते असं ऐकलं कुठंतरी, ते आपल्या परमाणूमध्ये इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन असे काही ते तिघासारखे फिरत राहतात. ते मग काही जण म्हणे हेच ब्रह्मा विष्णुमयच आहे. आता असू देत, त्यांचं त्यांच्या पद्धतीनं तिथपर्यंत गेले. पण इथं यायला त्या शास्त्रज्ञाला अजून वेळ आहे. सगळ्यात लवकर कोण येईल बरं अध्यात्मामध्ये? अध्यात्मामध्ये वैज्ञानिक लोक जास्त प्रगती करते, कारण संशोधन करता करता ते खूप एकाग्र झालेले असतात आणि याकरता एकाग्रता लागते. पण नुसती एकाग्रता नाही लागत, बुद्धीची पावित्रतासुद्धा लागते. बुद्धी जर पवित्र असेल आणि मन एकाग्र असेल तर मग अध्यात्मात प्रगती आहे. मग काहीकडे पावित्र्य फार चांगलं आहे पण चंचल आहे, म्हणजे एकाग्र नाही. आणि शास्त्रज्ञ एकाग्र खूप आहे पण काही खातात म्हणून पवित्र नाही. पावित्र्य आणि एकाग्रता आली तर मग याच्यात प्रगती आहे. जे विश्वाचे मूळ, संपूर्ण त्रैलोक्याचं मूळ कारण भगवान म्हणतात माझं स्वरूप आहे. जे योगद्रुमाचे फळ, संपूर्ण आपण योगाची साधना केली त्या साधनेला म्हणतात वृक्ष. आणि त्या योग नावाच्या द्रुमाचं, वृक्षाचं फळ काय असेल तर ब्रह्मरूपता. सिद्धी हे नाही फळ, हे सिद्धनाशिवंत फळ आहे. खरं फळ कोणतं? ब्रह्मरूपता किंवा परमात्मा स्वरूप. जे आनंदाचे केवळ चैतन्य गा. चैतन्य शब्दाचे अर्थ होतो कला, केवळ आनंदाची जीवन कला, असं माझं स्वरूप आहे. दुःख संबंधरहित असणारं सुख आहे. यो वै भूमात सुखम नाल्पी सुखम असते. हजारो असणारं दुःखाने व्याप्त आहे तर त्या सुखाला विचारी माणसं सुखच म्हणत नाही. एक व्यक्ती, आपण ते उदाहरण पाहतो ना, शिकारीला गेला, जंगलात गेला बा फिरायला, शिकार करायला नाही गेला, गेला फिरायला, लक्षातच आलं नाही बिबट्या आलेला होता तिकडे, वाघ आलेला होता. काही काही आफवालासुद्धा घाबरतात. मग ते वाघ पाहिला आणि तो बिचारा बऱ्याच दिवसापासून उपवास होत, त्यालाही उपवास घडले असेल, सोमवार दशमी वगैरे काही काय. वाघाला कुठं असतात पण दृष्टांतात असतात, पण त्याला उपवास. त्याला वाटलं वा नशिबाने खाद्य मिळालं. त्या व्यक्तीच्या मागे तो धावला. पाठीमागे वाघ आहे, प्रचंड धावतोय. ज्ञानोबा म्हणतात जैसा कवन एक काकुळती पळता पवन गती, दो पावली अवचिती क्वा माझी पडी याला. समोर वीर, जंगलातली वीर, मुखावर गवत वाढलेलं, काटेरी कुंपण वाढले, लक्षातच आलं नाही आणि दोन्ही पावलाने विहिरीत पडला. पडताना लक्षात आलं दोन्ही पावलं विहिरीत चालले. आता तया पडावीची पडे, त्याला पडावंच लागतं. पण कर्मधर्म संबंधाने तो हात हलवत राहिला तर त्या विहिरीच्या काठावर एका वटवृक्षाची पारंबी त्याच्या हाताला लागली. विहीर कोरडी, विषारी भुजंग खाली बसलेला, मागे वाघ, खाली नाग. काही यमक जुळलं, माग नाग खाली नाग, वाघ आहे पाठीमागं. आणि त्या पारंबीला धक्का लागला तर वर आग्यामोळ बसलेलं. त्या मधाचा कांदा फुटला आणि त्याच्यातून एक मधाचा थेंब त्याच्या नाकाच्या शेंड्यावर पडला. त्याने जीभ लांबवली आणि तेवढा मधाचा थेंब खाल्ला आणि म्हणू लागला नाही आनंदाशी जोडा. असं आहे का ते? आता याच्यामध्ये सुख आहे का? सुखाचा भास आहे. एवढ्या दुःखाने जे व्याप्त असतं ना त्या सुखाला संत सुखच नाही म्हणत. सुखम वैश एकम शोक सहस्रेनावृतत्वतः
दुःखमेवे ते मत्वाह नाल्पेसे सुखमित्यसो. हे फक्त काय आहे, दुःखाने आवृत्त असेल तर त्याला संत सुख म्हणत असं नाही. मग शब्द कसा वापरला ज्ञानोबा? आनंदाचे, केवळ केवळ आनंदाचे. केवळ आनंद म्हणजे दुःखाचा थोडासुद्धा लेश मात्र संबंध नाही, असं केवळ आनंदाचा गाभा, जीवनकला, चैतन्य ते माझं स्वरूप आहे. एवं पार्थाचे निज स्वरूप माझे. आणखीन काही ओव्या आहेत, त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की